सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला समाजात किंवा आपल्या घरात किंवा आजूबाजूला मान सन्मान मिळत नाही किंवा आपल्या घरात नेहमी पैसा येत नाही, तो स्थिर होत नाही. आपल्या बोलण्याला काहीही किंमत नाही किंवा आपण ज्या वेळेला समाजात कुठे लग्नाला, कुठे बारशाला, कुठे डोहाळ जेवणाला, कुठेही जात असू आणि तिथे आपल्याला लोक इग्नोर करतात. कुठलंही आपलं मत जाणून घेत नाही किंवा आपल्या बोलण्याला कुठल्याही प्रकारची किंमत देत नाही, मान सन्मान आपल्याला देत नाही किंवा आपल्याला पाहून लोक दुर्लक्ष करतात. अशा वेळेला आपल्याला खूप सारा मनस्ताप होत असतो किंवा आपल्या घरातच आपल्या काही निर्णय लोकांना आवडत नसतात किंवा आपले विचार घेतले जात नाही. आपल्या बोलण्याला किंवा असण्याला सुद्धा काही महत्त्व देत नाही. अशा वेळेला काय करायचं? तर आज तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या ह्या सर्व गोष्टी तुमच्यापासून ज्या लांब गेलेल्या व्यक्ती आहेत किंवा तुम्हाला जो त्रास होतो, हा त्रास दूर होणार आहे. लांब गेलेली आहेत जी व्यक्ती तुमच्यापासून, ती पुन्हा नव्याने तुमच्या जवळ येईल, तुमच्याबरोबर बोलेल, तुमच्याशी तुमच्या तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल, बोलण्यासाठी तळमळेल. अशी अशी ही आजची रेमेडी, आजचा उपाय आहे. उपाय कुठेही मिस करू नका. बघा, ज्या वेळेला आपण उपाय करत असतो त्यावेळेला कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. ज्या वेळेला आपल्याला लक्झरी जीवन जगायचं असेल त्यावेळेला शुक्र ग्रह मजबूत असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर बृहस्पती आणि आपण सुंदर दिसणं, ॲट्रॅक्शन पॉवर आपल्याकडे पॉवरफुल असली तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि समाजात आपल्याला मान सन्मान मिळतो. आपल्या बोलण्याला महत्त्व दिला जातो किंवा आपल्याला मान सन्मान अगदी कळत नकळत आपल्याला मिळून जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी तर पाहिजेतच, त्यासाठी आजचा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला न चुकता कंटिन्यू 43 दिवस करायचा आहे. 43 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या कुठल्याही गोष्टी, कुठलीही इच्छा असो किंवा काहीही असो, ती इच्छा पूर्ण करण्याचा इतका महत्त्वाचा हा उपाय आहे की उपाय कुठेही तुम्ही न विसरता 43 दिवस करा. 43 दिवसाच्या आतच सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होतील. तुमच्या मनाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळू शकेल. आजचा उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे गुळ. गुळ हा बृहस्पती देवांशी निगडीत आहे. बघा, 9 ग्रह ज्या वेळेला आपले मजबूत असतात, 9 ग्रहातला एकही ग्रह जर डगमगीत असेल तर आपण काहीही करू शकत नाही. आपले सर्व काही आपल्या मनासारखं होत नसतं, हे तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे खडीसाखर. शुक्र ग्रह जर का मजबूत करायचा असेल तर शुक्र ग्रह हा खडीसाखरेची निगडीत आहे. म्हणजे खडीसाखर आपल्याला शुक्र ग्रह मजबूत करून देते. त्याचबरोबर वेलची ही आकर्षण शक्ती आणि आपली सुंदरता वाढवण्याचं काम ही वेलची करत असते. जेवढी ही सुगंधाला असते, चवीला असते, तेवढीच ही वेलची आपल्याला सुंदर बनवते, आपल्याला बुद्धी देते. ह्या सगळ्या प्रकारचे हे तिन्ही ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या तिन्ही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला लावून ह्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. आता बारीक पूड झाली की रोज सकाळी अंघोळ झाली की सकाळीच हा उपाय करायचा आहे. अंघोळ झाली की सकाळीच उजव्या हातात चिमूटभर ह्याच्यातली पूड घ्यायची जी आपण तयार केलेली आहे आणि त्यानंतर ती पूड उजव्या हातात घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. असं 11 वेळेला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही पूड आपल्या जिभेवर ठेवायची आहे किंवा चहात घालू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की ही चिमूटभर पूड रोज आपल्या पोटात गेली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही ही रोज पूड तुम्ही खाल, तुमच्या जिभेवर ठेवाल, त्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यात येईल, तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. लोकं तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील. त्याचबरोबर न बोलणारी लोकंसुद्धा तुमच्या आजूबाजूला येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. तुमची इच्छा कुठलीही असो, फक्त ही चिमूटभर
पूड आपल्या हातात ठेवायची, इच्छा म्हणायची आणि मंत्र म्हणायचा. एवढंच तुम्हाला करायचं आहे 43 दिवस. 43 दिवसाच्या आत तुम्हाला जसे हवे आहेत तसे बदल तुमच्या जीवनात पाहायला मिळतील. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ